2023 मध्ये विरोधकांचं समर्थन होतं, आता सरड्यासारखा रंग बदलला। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यावर फडणवीसांची टीका। लोकशाहीत महिला सहभागाची हत्या झाली, विरोधक त्यांचे हत्यारे, फडणवीसांचा हल्लाबोल। 2023 मध्ये विधेयक मंजूर झालं, मग 3 वर्षांनी कसली भ्रूण हत्या झाली? भ्रूण हत्या करणं हा कायद्यानं अपराध, राऊतांचा फडणवीसांना टोला। राहुल गांधींनी महिलांची माफी मागितली पाहिजे, फडणवीसांची मागणी। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काँग्रेसचा घाला, विरोधकांनी आरशात स्वतःचे महिला विरोधी चेहरे बघावेत, फडणवीसांची टीका। महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास झाल्याचं फडणवीसांना 2000% माहीत आहे, मात्र पक्षाची आता हीच लाईन आहे। दिल्लीवरून आलेल्या नोट्स आणि ब्रीफिंगमुळे फडणवीसांवर दबाव आला असेल, सुळेंची टीका। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार ते विधेयकात का नाही? फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, तर विषय फक्त डिलिमिटेशन पुरता मर्यादित, सुळेंचा पलटवार। फडणवीसांचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं, ओपन डिबेट करा। या फडणवीसांच्या आव्हानावर सुळे म्हणालात की मी आव्हान स्वीकारते, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी आव्हान स्वीकारलंय। जन आंदोलन करणार असतील तर लोकशाही टिकते असं काही दिवस म्हणता येईल। आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे। महायुतीच्या युद्धाच्या जन आंदोलनावर सुप्रिया सुळेंची टीका, तर विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं, सुळेंचा दावा। विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार, विरोधकांचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघडा पाडू, फडणवीसांचा हल्लाबोल। तर महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी, निवडणूक आयोगाच्या गेटवर भाजपचा झेंडा फडकतोय, संजय राऊतांचा हल्लाबोल। ज्ञानेश कुमारांच्या घरावर भाजपचा झेंडा आहे, राऊतांची टीका। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत महायुतीचा उद्या जन आक्रोश मोर्चा, जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा निघणार, फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर, जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार, शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार। सातारातील एकनाथ शिंदेंच्या सभेला जाणार नाही, मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कुणी चिडणार नाही। शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर। महेश शिंदेंनी असं बोलणं चुकीचं, शिवसेनेच्या नावावर निवडून आल्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं आधीही दिसत होतं, अशा भूमिकांचा निषेध, मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। आमदार महेश शिंदेंची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार, मात्र महेश शिंदे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल, मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। चंद्रपूरमधील सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवारांमध्ये वाद, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी वादासमोर टेकले हात, सूत्रांची माहिती, जोरगेवारांनी नागपुरात रवींद्र चव्हाणांची भेट घेतली, चव्हाणांनी चंद्रपूर पालिकेच्या घडामोडींवर आपली हतबलता दर्शवली आहे। राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकीय पेच, भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात, मुख्यमंत्र्यांची आज सभा। दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद, भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता। बारामतीत उद्या सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा, सांगता सभेच्या ठिकाणी पार्थ पवारांकडून पाहणी, मुख्यमंत्री फडणवीसही सांगता सभेला उपस्थित राहणार। अजितदादांच्या अपघाताप्रकरणी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, 10 मे पर्यंत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सरकारला महागात पडेल, रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा। पोलीस अधिकारी भाजपची बी टीम म्हणून काम करते का? आमदार रोहित पवारांचा सवाल, तर राजकारणाशी संबंध नसलेल्या व्यक्तीला महिला आयोगाचं पद द्यावं, रोहित पवारांची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक, विकास लवांडेंविरोधात पंढरपुरात गुन्हा दाखल, वारकरी संप्रदायाच्या वतीनं पंढरपूर पोलिसात तक्रार, वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता।
भाजपमध्ये निधी वाटपात दुजाभाव केला जातो। खासगीत भाजपचे नगरसेवक नाराजी व्यक्त करून दाखवतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप, तर विरोधकांनाही निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। जळगावच्या भुसावळमध्ये पोस्टर वॉरमुळे राजकीय वातावरण तापलं। नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप। भंगाळेंकडून संजय सावकारेंवर आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप। कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा, शिवीगाळ केल्याचा आरोप करत नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी भर बैठकीत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या श्रीमुखात लगावली होती। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दत्त यांनी तातडीने वाद मिटवला होता। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित कुटुंबाचं एसआयटीला प्रतिसाद देत नसल्याचं समोर। सामाजिक बदनामीच्या पोटी पीडिता पुढे येत नाहीत, सूत्रांची माहिती। 7 दिवसात फक्त एकच पीडिता तरुणी समोर, एसआयटी समोर मोठं आव्हान। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण, किरीट सोमय्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अमरावतीत येणार। कोचिंग क्लास आणि सायबर कॅफेमध्ये सोमय्या भेट देऊन माहिती घेणार। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात दुसऱ्या आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल। दुसरा आरोपी हुजेर खानवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार दिली। आरोपी पीडितेला वारंवार फोन करून त्रास देत असल्याची तक्रार। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण, आरोपीकडील कार आणि पैशांचं बंडल, पिस्तुलाबाबत चौकशी करावी, आमदार प्रवीण तायडेंची मागणी। परतवाडा प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणार, तायडेंची प्रतिक्रिया। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाचा आढावा घेतलाय। एसआयटीचे प्रमुख शुभम कुमार, परतवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण, आरोपीनं कृत्याची खंत दाखवली नाहीये। पोलीस चौकशीत माहिती समोर, आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती। आरोपीनं मुलींसोबत संवाद कसा साधायचा याची कबुली दिली आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा व्हिडिओ व्हायरल। थारसोबत आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आयांनं वापरलेली कार ही राजेश प्रजापतीच्या मालकीची आहे। आरोपी आयान आणि राजेश प्रजापतीचे संबंध काय, तपास सुरू। यवतमाळ प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मजहर काय करतो याबाबत आम्हाला माहिती नाही। काल घडलेल्या प्रकारानंतर मला सर्व माहिती झालंय, शरीफ कुरेशी यांची प्रतिक्रिया। धार्मिक चालीरीतींचं पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव। नागपुरातील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक। एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप। राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून TCS प्रकरणी झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाची TCS कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट। पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात। नाशिकच्या TCS मध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात अपडेट समोर। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसला, सूत्रांची माहिती। तर राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाकडून TCS मध्ये जात 1.5 तास चौकशी। महाराष्ट्रात राहायचं असल्यास मराठी यायला पाहिजे। 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सीचा परवाना रद्द करण्याचा इशारा। तर ज्यांना अडचण असेल त्यांनी माझ्याशी बोलावं। मराठीवरून होणाऱ्या टीकेवरून प्रताप सरनाईकांचा पलटवार। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची 80 जणांची सक्षम टीम जाहीर। 2029च्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती। जिल्हाभर संघटनात्मक ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न। टीममध्ये नव्या चेहऱ्यांना संधी। संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत व्हायरल व्हिडिओवरून वाद। विरोधी पक्षनेते समीर साजिद यांच्या व्हायरल व्हिडिओवरून वाद झालाय। MIMचा नगरसेवक समीर साजिद यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे। शहाद्याच्या कंसाई गावात शिंदेंच्या शिवसेनेचे इंडिया आघाडी विरोधात आंदोलन। काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेचा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध।
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटी सह 1,56,650 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटी सह 2,62,650 रुपयांवर। नाशिकच्या येवल्यातील पैठणी हातमाग विणकरांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिलासा। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला उत्सव भत्ता थेट विणकरांच्या बँक खात्यात जमा झाल्यानं आनंद व्यक्त। वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार आणि त्वचा रोगांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी। संबंधित विभागानं तातडीनं तपासणी करून कारवाई करण्याची मागणी। नाशिकच्या सटाणा बाजार समितीतील लिलाव व्यापारी आणि संचालकांमधील वादामुळे बंद। संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव रस्ता रोखून ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा। प्रभाग 11 मध्ये पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त महिलांचा मोर्चा। ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्यानं महिलांचा आक्रोश। वर्ध्यात मद्यप्राशन करून दुचाकी चालवणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाईमुळे मद्यपी चालकांचे धाबे दणाणलेत। अकोल्यामध्ये महावितरणची तार चोरी करणारे दोघे गजाआड। विद्युत तार चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय। अकोट फैल पोलिसांनी कारवाई करत सुमारे 1,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस खतांचा पुरवठा। स्वाभिमानी संघटनेनं जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे आक्रमक झालेत। तातडीनं संबंधितांवर कारवाई करा, अन्यथा प्रशासनाच्या टेबलावर बोगस खतं फेकू, सोनवणेंचा इशारा। हिंगोलीच्या वसमतमधील बाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक। शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत आगामी आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे। या बैठकीत शेतकरी नेत्यांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। वर्ध्याच्या यशोदा नदीवरील पुलाच्या कामाचा आमदार राजेश बकानेंकडून आढावा। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यशोदा नदीवरील पुलाचं काम सुरू आहे। काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या बकानेंकडून सूचना। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील एका घरात गॅस गळती झाल्यानं आग। सुदैवानं यात कोणीही जीवितहानी नाही, मात्र घरात राहणाऱ्या पती पत्नीच्या चेहरा आणि हातापायाला दुखापत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता। कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता। मराठवाड्यात पावसाचा आजपासून पुढील 2 दिवस येलो अलर्ट। वादळी वारा आणि अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी। हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं। वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक। लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमुळे सध्या केवळ 22.78% जलसाठा शिल्लक। वाढत्या तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पाणी टंचाईचं संकट। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता। जिल्हा प्रशासनानं 15 गावांची तहान भागवण्यासाठी विहिरींचं अतिक्रमण केलंय।